आणि या एकत्रित बैठकीनंतर एक पत्रकार परिषद घेण्यात आली आणि महायुतीत कोणताही वाद नसल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केलं। विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती एकत्र असल्याचं शिवेंद्रराजे भोसलेंनी म्हटलं। महायुतीच्या उमेदवारांना अधिकची मतं मिळतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। सोबतच शंभूराज देसाई आणि मकरंद पाटलांसोबत चर्चा झाल्याचं शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितलं। महायुतीच्या याच्यामध्ये आम्ही सगळेजण एकत्र आहोत। भाजप असेल, राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल किंवा अन्य आमचे घटक पक्ष असेल, आमच्यामध्ये कुठेही काहीही समन्वयामध्ये आणि उद्याच्या येणाऱ्या विधान परिषदेच्या मतदानामध्ये कुठलीही अडचण नाही। सर्व महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि मतदार, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका, नगरपंचायत हे मोठ्या प्रमाणावर म्हणजे सगळी ती मतं तर आम्हाला आमच्या भाजपच्या महायुतीच्या उमेदवाराला मिळतील, पण आम्हाला खात्री आहे की जो आमचा महायुतीचा आकडा आहे त्याच्या पुढं जाऊन आम्हाला मतं आमच्या उमेदवाराला नक्की मिळतील असं हे नाही आहे। कारण मी आपल्याला सांगितलं की शंभूराजेंचं आबा असतील, संजीवराजे असतील, त्याचबरोबर आमचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांची चर्चा होऊनच सगळे झाले। तर शंभूराजांशी मी स्वतः त्यांच्याशी मकरंदाबांशी माझं फोनवरनं बोलणं झालं, संजीवराजांचं माझं बोलणं झालं, इव्हन आपले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेसाहेब पण त्यांच्याशी बोलले। तेव्हा आमच्यात समन्वय आहे, आमच्यामध्ये जे काही आहे ती चर्चा म्हणा किंवा जे काही निवडणुकीसाठी जो समन्वय ठेवला पाहिजे तो आमच्यात आहे आणि आम्ही सगळेजण महायुती म्हणून एकत्रच आहोत आणि एकत्रच एक दिलानंच मतदान आहे ते होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।